व्यक्तिचित्रणाचं नाव आहे ज्ञानामास्तर. ज्ञानेश्वर शहाणे सर गणेशपूर गावातील एक नामवंत व्यक्तिमत्व. अध्यापन कार्यात त्याचा असलेला लौकिक कुणीही नाकारू शकत नव्हता. विद्यार्थ्यासाठी व शाळेसाठी त्यांचं असलेलं समर्पण संगमरवरावर पूर्ण शक्य नसल्यामुळं ते कोणत्या तरी अक्षरानं लिहिणं खूप आवश्यक होतं. घरातूनही ज्याला फक्त शाळा दिसते असे काही अपवादात्मक शिक्षक वर्तमान स्थितीत आहेत. ज्ञानेश्वर शहाणे त्यापैकी एक असल्यामुळे त्याला आदरानं गावातील आबालवृद्ध ज्ञानामास्तर म्हणायचे. ज्ञानासर खरं ज्ञानाचा अखंड प्रेरणा स्तोत्र आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव त्यांच्याकडून शिक्षण विभागाने मागून घेतला आणि राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्याची प्रतीक्षाच करीत होता. तो राष्ट्रपतीच्या हस्ते त्याला दिल्ली नगरीत प्राप्त झाला तेव्हा केंद्रीय मानव संसाधन मंत्र्याने त्याला अनेक प्रश्न विचारले होते. त्याची खूप सविस्तर उत्तरे देऊन सकस शिक्षणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी आपले प्रगल्भ विचार त्याने संबंधित मंत्र्यासमोर व्यक्त केले होते. नाटक, चित्रपटामधील हौशी कलाकार, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्याचं भरीव योगदान परिसर विसरू शकत नव्हता. दिवसाच्या 24 तासात हा माणूस करतो तरी काय हा प्रश्न अनेकांना सतावत होता. असा हा ज्ञानामास्तर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अनमोल हिराच होता. त्याला पुरस्कार मिळताच आम्ही त्याचा आमच्या सन्मार्ग मित्रमंडळामार्फत सत्कार घेतला आणि त्यामुळे आमच्याशी त्याचे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते. एवढ्या कार्यक्षम, विद्यार्थी हितदक्ष आणि सर्वपैलू शिक्षकाला शाळेत मिळणारा मान सन्मान किती असेल, शिक्षण क्षेत्रातील किती सन्माननीय कार्य त्याच्यावर सोपवली असतील याविषयी आमच्या मनात कमालीची उत्सुकता होते. त्यामुळे या संदर्भाने आमची त्याच्याशी एकदा सविस्तर चर्चा सुरू झाली. त्याचे अनुभव कथन सुरू झाले त्यापूर्वी त्याने एक दीर्घ सुस्कारा घेतला. तो म्हणाला की मॅट्रिक 12वीची परीक्षा असल्याच्या नंतर आमचं काम कोणतं त्या दिव्य अनुभवास त्याने प्रारंभ केला. दोन्ही बोर्ड परीक्षेच्या वेळेस माझी नियुक्ती शाळेच्या गेटवर केलेली असते. याचे महत्वाचे कारण परीक्षा केंद्राला भेट देणारा शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक माणूस माझ्या ओळखीचा असतो. ते आल्यावर मी अतिशय आदरपूर्वक त्यांच्याशी संवाद साधतो. तो असा, नमस्कार, अरे वा, आपली माणसं आली, आपली माणसं आली. त्यातला एखादा खडूस लगेच रागावून म्हणतो, आपली माणसं म्हणायचं नाही. मी लगेच सावरून घेतो, राहिलं बुवा, मग फक्त माणसं आली एवढंच म्हणतो. शिक्षणाधिकारी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून साहेबी थाटात पुढे चालू लागतो. मी साहेबासोबत त्याच्या अतिशय जवळचा माणूस असल्याचा आव आणून चालायला लागतो. मुख्याध्यापकाची कॅबिन येते. अरे साहेबाची बसण्याची व्यवस्था करा. मुख्याध्यापक जोगळेकर आदेश देतात. साहेब मुख्याध्यापकाच्याच खुर्चीवर जाऊन बसतात. त्यांचे सहकारी त्यांच्या समोरच्या खुर्च्यावर बसतात. सेवक पाणी घेऊन येतो. साहेब संशयित नजरेने आमच्याकडे पाहू लागतात. मी अत्यंत विनयपूर्वक विचारतो, साहेब काय चहा पाणी? साहेब दरडावून विचारतात, आम्ही एकदा राऊंड मारून येतो. साहेब एवढी घाई घाई आहे, जरा शांततेनं घ्या. साहेब आम्हाला आमची ड्युटी करू द्या, इथं कशा तरी चहा पाणी? मी त्यावेळेस म्हणतो, अहो साहेब तुम्ही कशाला चिंता करता? चहा पाण्याची व्यवस्था करायची ना, ती आम्ही कशी करायची ते बघू. आणि लगेच त्यानंतर या हसे बाजूला या. सर्वांना आग्रहपूर्वक मी बाजूच्या खोलीत घेऊन जातो. त्यांना अपेक्षित सर्व व्यवस्था केली जाते. साहेबाच्या आवडीचा ब्रँड, स्नॅक्स, बिस्लरी, त्यांची सर्व प्रकारची मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी अक्षरशः धावत सुटतात. साहेब त्यांच्या सहकार्यांची मध्यमैफिल बरेच रंगते. तोपर्यंत आम्ही आमचा कार्यभाग उरकून घेतो. चांगली किक बसल्याच्या नंतर साहेब मग म्हणतात, अरे राऊंड मारायचा होता. आणि मग त्यांनी तसं म्हटल्याच्या नंतर की आवाज त्यांचा बदललेला असतो. साहेब उठण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना चाकची हालता येत नाही. मी हात देतो तरी पण जमत नाही. मग त्यांच्या दोन्ही बाजूला आम्ही 2 शिक्षक होतो. त्यांचे दोन्ही हात आमच्या खांद्यावर घेतो आणि त्यांना आधार देत चालायला लागतो. तोपर्यंत पेपर सुटलेला असतो. साहेब अरे राऊंड मारायचा होता, एकाही हॉलमध्ये कोणीच कधी दिसत नाही. त्यांचे बरडणे सुरू होते. मी म्हणतो, हो साहेब तुम्ही इतकं स्ट्रिक्ट केलं की त्याच्यामुळे आमच्या मुलांना काहीच लिहिता आलं नाही. अहो अक्षरशः कोरा पेपर सोडून ते निघून गेले. चला जाऊ द्या साहेब, आता जेवून घ्या असं म्हणून त्यांना यथोचित पाहुणचार देऊन वाटी लावण्याचं काम मी प्रत्येक परीक्षेच्या वेळेस पार पाडतो.
मी त्यावेळेस म्हणतो, अरे काय ज्ञाना मास्तर, तुझ्यासारख्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकाला ही असली कामं करावी लागतात? या माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी तो अतिशय खिन्नपणे हसून म्हणाला, ह्या सर्व आमच्या अतिशय रुटीन गोष्टी आहेत, ह्यापेक्षा कितीतरी भयानक किस्से आहेत. परीक्षा केंद्रावर हे असं घडू शकतं यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पुढील घटना ऐकण्यासाठी आम्ही सर्वांनी कान टवकारले. ज्ञाना मास्तर सांगू लागले, एका वर्षी 12वीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. सर्व अपात्र आणि अज्ञानी जगाला कोणतेही कष्ट न घेता प्रमाणित करण्याचा ठेका आम्ही घेतला होता. शिक्षणाधिकारीची गाडी आली. सर्व हॉल त्यांच्या भरारी पथकानं ताब्यात घेतले. सर्व परीक्षार्थ्यांचे समुद्र मंथन फिजिकल सर्च सुरू झाले. एक पोतं भरून ज्ञान सागर सापडला. आमच्या परीक्षार्थी हितदक्ष प्रवृत्तीवर शिक्षणाधिकारी भडकमकर नावाप्रमाणे भलतेच भडकले. तेवढ्यात आमच्यातील एका शिक्षकांनी प्राध्यापक जाधवकडे पाहून सांकेतिक संवाद केला. हे महाशय रनिंग मुंचविळी कुस्ती मल्ल आहे. तो तात्काळ समोर येऊन साहेबासमोरील पोते उचलून वेगात धाव सुटला. त्याने शाळेच्या तराच्या कंपाऊंड पलीकडे उडी मारली. पलीकडे असणाऱ्या स्मशानभूमीतून शिक्षणाधिकारी भडकमकर यांच्याकडे पाहून दंड व मांड्या ठोकून साहेबांना चाल ये असे चॅलेंज करू लागला. तेवढ्या ज्ञाना मास्तराला मध्येच क्रॉस करून मी म्हणालो, एक कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यासमोर असं वागू शकेल का? काय वाटेल त्या थापा मारतोस? त्यावर ज्ञाना मास्तर म्हणाला, मला वाटलंच यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण आमचा पैलवान जाधव असं काम अगदी परफेक्ट करतो. पुढे आपलं काय होईल याचा विचार करण्यासाठी त्याचा वरचा मजला रिकामा आहे. त्यामुळे तो कधीच त्याचा वापर करत नाही. आमच्यापैकी एक, बरं मग पुढे काय झालं? ज्ञाना मास्तर भडकमकर जोरात ओरडले, अरे हा काय बिहार आहे का? आणि त्यानंतर आमच्या शाळेविषयी बरीच मुक्ताफळं त्यांनी उधळली. कोण जाधव होता रे तो? साहेब ओरडले. मी तेवढ्या सेवकाला म्हणालो, अरे आंधळे, ते आपलं मास्टर घेऊन ये. आंधळे माध्यमिकचे मास्टर घेऊन आला. त्यात एका जाधवचे नाव असते, पण तो सेवक असतो. त्याला समोर बोलावून मी म्हणालो, साहेब हा होता का? साहेब नाही, हा नाही. प्राध्यापक जाधवचे नाव ज्युनियरच्या मास्टरवर होते, त्यामुळे ते नाव माध्यमिकच्या मास्टरवर सापडणे शक्यच नव्हते. भडकमकर एवढे भडकले होते, त्यामुळे रागाच्या भरात त्यांना आपल्या समोर आणलेले मास्टर कोणते आहे हे कळालेच नाही. त्यानंतर आम्ही सर्वांनी मखलाशी करायला सुरुवात केली. साहेब नक्कीच कोणीतरी बाहेरचा माणूस असला पाहिजे तो. एकंदरीत आमची अशी बनवाबनवी 100% सक्सेस. साक्षात सर्व घटना समोर घडून कोणताच पुरावा साहेबाकडे नसल्यामुळे साहेब अक्षरशः हात हलवत परत गेले. मी मग तुमची ही सर्व यंत्रणा ग्रेटच म्हणायची. ज्ञाना मास्तर महाग्रेट. यापेक्षाही एक जबरदस्त किस्सा तुम्हाला सांगितला पाहिजे. दुसऱ्या वर्षी ईओची गाडी आली. मागच्या प्रमाणेच अगदी कसून समुद्र मंथन फिजिकल सर्च सुरू झाला. मागच्या वर्षीपेक्षाही प्रचंड ज्ञानसागर मिळाला. सगळा आनंदी आनंद. साहेबांनी आमच्या महान शैक्षणिक कार्यावर सर्व प्रकारचे ताशेरे ओढले. अक्षरशः 2 पोते भरून आमच्या केंद्रावरची संपत्ती त्यांच्या गाडीच्या तिकीट टाकण्यासाठी त्यांनी सांगितले. आता आपल्या शाळेची चांगलीच हजामत होणार. एकदम गुळगुळीत चमनमोटाच हे आमच्या सर्वांच्याच लक्षात आलं. आमच्या आंधळे सेवकांनी मुख्याध्यापक जोगळेकर व मला बाजूला बोलावले. जो हळूच कानात संदेश दिला तो खूपच मोलाचा होता. तुम्ही फक्त साहेबाला ढाब्यावर जेवणासाठी आग्रह करा असे म्हणाला. आम्ही ठरल्याप्रमाणे साहेबांना अति आग्रह सुरू केला. भरारी पथकातल्या सर्वांना गाडीत बसण्यासाठी आंधळे सुद्धा हात जोडून विनंती करत होता. साहेब सकाळपासून जेवले नाहीत म्हणून काळजी दाखवत होता. शहाणे सर, तुम्ही साहेबासोबत गाडीत बसा, त्यांच्या इच्छेप्रमाणे जीव घाला, त्यांचं आणखी काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि ऍडजस्ट करा, मुख्याध्यापक जोगळेकर म्हणाले. मी ठीक आहे म्हणालो व गाडीत बसलो. साहेबासोबत असलेली सर्व मंडळी गाडीत बसली. आंधळेंनी ते दोन्ही पोते साहेबाच्या गाडीत टाकले. त्याचा 2दा धपकन आवाज झाला. थोड्याच वेळात डिक्की लावण्याचा आवाज झाला. सर्व गाड्या ढाब्याच्या दिशेने सुसाट निघाल्या. साहेब व सर्व मंडळी पिऊन खाऊन तृप्त झाली. ढेकर देऊन साहेब म्हणाले, सांगा काय करायचं? मी म्हणालो, कशाचं? त्या पोत्यातल्या कचऱ्याचं. साहेब म्हणाले. मी म्हणालो, तुम्ही म्हणाल कसं साहेब? 25,000 रुपये पडतील. साहेब म्हणाले. मी म्हणालो, डन, व्यवहार पक्का झाला. तसा साहेबाचा चेहरा एकदम चमकला. ऑपरेशन मिशन सक्सेस झाल्याचा आनंद त्यांच्या टवटवीत चेहऱ्यावर भरभरून दिसत होता. त्या आनंदाच्या भरात त्यांनी लगेच आदेश दिला, ड्रायव्हर त्या डिक्कीतलं पोतं काढा आणि लगेच जाळून टाका. त्याने डिक्की उघडली, पण डिक्कीत पोतच नव्हतं.
ते धक्कादायक चित्र पाहून साहेबाचा चेहरा खरखर उतरला. सर्व वातावरण चिंताग्रस्त झालं. एकदम सुटकी साहेबाच्या घरचं कोणी गेलं काय असं वाटत होतं. आत्ताच गुलाबासारखा फुललेला चेहरा एकदम कोळशासारखा काळवंडला. ते चिडून माझ्यावर ओरडले, शहाणे काय आहे? मी शांतपणा म्हणलो, साहेब आपण गाडीत बसलो तेव्हा 2 पत्ती टाकल्याचा धक्कन आवाज झाला होता, तो आपण सगळ्यांनी ऐकला. माझ्या उत्तराला ड्रायव्हरनं लगेच होकार दिला. तसा मी अगदी निश्चिंत झालो. साहेबांनी अगदीच पडेल चेहऱ्यानं होकार देऊन परत ते चिंतातूर झाले. मी सुद्धा त्यांच्या समोर मुद्दामच चिंता व्यक्त करू लागलो. खरंच साहेब कुठं पडले असतील होते पुत्र, आता आफतच झाली हो सगळी. परत थोड्या वेळाने, पण असं झालंच कसं हो साहेब, चला गाडी आपल्या शाळेकडे फिरवा. मी मुद्दामच डोकं बाहेर काढून पाहायचो आणि चिंता व्यक्त करायचो. शेवटी शाळेपर्यंत आलो. तो ज्ञानसागर सापडणे शक्य नव्हते. साहेब प्रचंड उदास झाले होते. तिथे आल्यावर म्हणाले, शहाणे तुम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मी लगेच म्हणालो, हो साहेब काही शंका आहे का? साहेब म्हणाले, तसं नाही शहाणे, त्या पुरस्काराला जरा जागा, ते पोते कुठे दिसले असेल तर त्वरित जाळून टाका आणि आम्हाला फोन करून कळवा. मी म्हणालो, हो सर, तुम्ही काही चिंता करू नका, निश्चिंत जा. आणि निश्चिंत घेऊन जा असं म्हणालो. निश्चिंत राहा, अगदी सर्व व्यवस्थित सांभाळून घेतो. हो साहेब अगदी 101%. साहेब निश्चिंत होऊन निघून गेले. मी शाळेत आलो. सर्व शिक्षकांनी जे आहे ते शिक्षकांनी त्या ठिकाणी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्वरित जोगळेकर सरांनी सर्वांना बोलून घेतलं. सेवक आंधळे यांचा एक छोटेखानी सत्कार घेण्यात आला. कारण भरारी पथकाने गोळा केलेल्या कॉप्याचे 2 पोते गाडीच्या डिक्कीत टाकून परत अलगद आवाज न होऊ देता काढून घेण्याचं महान कार्य आंधळे सेवकांनी केलं होतं. एवढं सर्व सस्पेन्स कथानक सांगून झाल्याच्या नंतर मग मात्र ज्ञानामास्तराच्या डोळ्याला धारा लागल्या. काही वेळ ते अगदी निशब्द झाले. त्यांच्यातील उदासीनता, हताशता व निराशावाद, त्यांच्या शैक्षणिक कार्यातील विवशता, त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारा स्पष्ट करीत होत्या. त्या शिक्षणाच्या बाजारीकरणात असे किती ज्ञानामास्तर असतात.